डिअर स्टुडंट, आज आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमधली जी पुढची कन्सेप्ट आहे इम्प्लिसिट फंक्शन ते बघणार आहोत आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार आहोत हे पण बघणार. आत्तापर्यंतचे सर्व एक्झाम्पल यांना एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतात, कारण आपण प्रत्येक वेळेस जे फंक्शन दिलेले आहे ते कसं लिहिलंय, y इज इक्वल टू जे काही फंक्शन असेल त्या फॉर्ममध्ये, म्हणजे y वेगळा आणि x वेगळा या फॉर्ममध्येच आपण त्या टर्म्स लिहिल्या. राईट हँड साईडला आपल्याकडे सगळ्या एक्सच्या टर्म्स व्हॅल्यू होत्या आणि ती जी टर्म आहे ती आपण y सपोज करून घेतली होती. इम्प्लिसिट फंक्शन, एक्सप्लिसिट म्हणजे दोन व्हेरिएबल वेगवेगळे असतात. इम्प्लिसिट फंक्शन मध्ये दोन व्हेरिएबल एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, म्हणजे व्हॅल्यू x आणि y ची सेपरेट करता येत नाही. एकाच बाजूला x y असेल किंवा राईट हँड साईडला असेल किंवा लेफ्ट हँड साईडला. फॉर एक्झाम्पल इथे पण टर्म्स काही दिलेले आहेत ज्याच्यामध्ये x आणि y व्हेरिएबल एकत्रच एका फॉर्म मध्ये दिसतात आणि अशा केसच्या फंक्शन्सला म्हटलं जातं इम्प्लिसिट फंक्शन. आणि जेव्हा इम्प्लिसिट फंक्शन असेल तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करणार आहोत हे आपण एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मध्ये ही टर्म दिलेली आहे. ह्याच्यामध्ये सपोजिशन करायचं y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, हे सपोजिशन करायचं. जसं आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने, तसंच आता आपण करणार आहोत. जिथे मात्र फंक्शन y ची टर्म आहे तिला y ला डिफरन्शिएट करताना dy बाय dx ची टर्म त्याच्यानंतर कंपल्सरी आहे. म्हणजे y ची टर्म दिसली तर शेवटी त्याची व्हॅल्यू येईल dy बाय dx च्या फॉर्ममध्ये. जे काही फॉर्म्युले x साठी आहेत तेच फॉर्म्युले y साठी सुद्धा ऍप्लिकेबल असतील. जसे आपण फॉर्म्युले बघितले त्याच वेळी हे फॉर्म्युले यूज करणार आहोत. फॉर्म्युल्यामध्ये कुठलाच बदल नाहीये, फक्त टर्म असताना काय असेल, आयदर ती x च्या फॉर्ममध्ये असेल किंवा y च्या, पण फॉर्म्युला बेसिक तोच यूज करायचा आहे जो आपल्याकडे आहे. त्याच पद्धतीने जिथे y असेल त्या y ला कंपल्सरी शेवटी डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू x ने, म्हणजे dy बाय dx ची टर्म मिळेल तुम्हाला. आणि जेवढे काही त्या टर्म मध्ये dy बाय dx मिळतील, मग लेफ्ट हँड असू राईट हँड असू, जिथे जिथे dy बाय dx च्या टर्म्स मिळतील त्या सगळ्या टर्म्सला एकत्रित करायच्या एका बाजूला. ते आपण लेफ्ट हँड साईडला कन्सिडर करूया. लेफ्ट हँड साईडला ती व्हॅल्यू एका बाजूला कन्सिडर करायची आणि राईट हँड साईडला सगळे विदाउट dy बाय dx च्या टर्म्स ठेवायच्या. सिम्प्लिफिकेशन करायचं आणि शेवटचा आन्सर कंपल्सरी dy बाय dx च्याच फॉर्म मध्ये आणायचं. हे सिम्प्लिफिकेशन करून करून एवढं सिम्प्लिफाय करायचं की आन्सर जे आहे ते dy बाय dx च्याच फॉर्म मध्ये शेवटी दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल आहेत त्यांना म्हटलं जातं इम्प्लिसिट फंक्शन. आणि इम्प्लिसिट फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार आहोत आपण, ते आता आपण इथे बघणार आहोत. ही जी टर्म आहे ही पहिली टर्म दिलेली आपल्याला √x + √y इज इक्वल टू √a. आता या केसमध्ये √a कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आपल्याला 0 करता येईल. रूटचा फॉर्म्युला दोन्ही टर्मसाठी बेसिकली पहिल्यांदा यूज करायचा आणि ह्या टर्मला डिफरन्शिएट करून घ्यायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू अगेन x, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 1/2 √x आपला बेसिक फॉर्म्युला आहे तो डायरेक्टली यूज झाला. प्लस आता रूटचाच फॉर्म्युला 1/2 √y, पण y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही. हे नक्की बघायचं की y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येतो, dy बाय dx. ती टर्म ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असल्यामुळे ही टर्म 0 होईल. आता याच्यामध्ये अपॉन टू आपल्याला कॉमन घेता येतं. ती व्हॅल्यू कॉमन घेऊया 1/√x + 1/√y इंटू dy बाय dx. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन चालू झालं. आता डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालं, आता सिम्प्लिफिकेशन करायचं. हा जो 2 आहे तो इकडे शिफ्ट करा 0 होईल. ही जी टर्म आहे ती रिराईट करा विदाउट, आता बॉक्स ब्रॅकेट आपण ती लिहू शकतो त्यामुळे विदाउट बॉक्स ब्रॅकेट लिहिली. आता व्हॅल्यू आपल्याला फक्त dy बाय dx चीच कॅल्क्युलेट करायची, म्हणून dy बाय dx ची टर्म जी आहे ती लेफ्ट हँड साईडला ठेवायचं आणि विदाउट dy बाय dx च्या ज्या टर्म्स आहेत त्या राईट हँड साईडला आपण शिफ्ट करूया. सो लेफ्ट हँड साईडला येईल 1/√y dy बाय dx आणि राईट हँड साईडला येईल इकडे पॉझिटिव्ह इकडे गेले की ती टर्म मायनस होईल 1/√x च्या फॉर्ममध्ये. परत फक्त dy बाय dx ची टर्म पाहिजे, त्याचा अर्थ ही टर्म आपल्याला इकडे शिफ्ट करायची आणि शिफ्ट करण्यासाठी ही टर्म इकडे डिवाइड आहे तिकडे गेल्या की ती मल्टिप्लाय होईल, म्हणजे आन्सर काय येईल √y/√x. दोन्ही टर्म रूटच्या आहेत म्हणून ही व्हॅल्यू लिहिताना आपल्याला कशी लिहिता येईल -√y/x. एकाच रूटच्या अंडर ह्या टर्म्स घेता येईल आणि ही फायनल व्हॅल्यू असेल आपली
dy बाय dx ची फायनल व्हॅल्यू या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट केली. सो हा फरक लक्षात घ्यायचा. आतापर्यंतच्या सर्व एक्झाम्पलमध्ये राईट हँड साईडला कंपल्सरी तुम्हाला एक्सच्याच फॉर्ममधल्या टर्म्स मिळत होत्या आणि लेफ्ट हँड साईडला dy बाय dx होता. पण आता तुम्हाला ह्या ज्या टर्म्स आहेत त्या एक्स वाय कसल्याही व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये मिळतील. जी टर्म आहे ती फक्त सिम्प्लिफाय कशी करायची की ज्या व्हॅल्यूज आपल्याला लेफ्ट हँडला घ्यायच्या त्या सगळ्या dy बाय dx च्या फॉर्ममधल्या ठेवायच्या. विदाउट dy बाय dx च्या टर्म्स राईट हँडला शिफ्ट करायच्या. सिम्प्लिफिकेशन करायचं त्याचं. आता ही छोटीशी आणि सिंपल एक्झाम्पल आहे म्हणून आपल्याला टर्म एकच मिळाली आहे. त्या एक टर्म वरती dy बाय dx ला इकडे ठेवलं, इकडे शिफ्ट केलं. जे आहे ते सिम्प्लिफिकेशन आपण कंप्लीट केलं. तर पुढच्या एक्झाम्पलमध्ये थोडेसे व्हॅल्यूज वेगळ्या पद्धतीने इंडिकेट होतील, त्या पद्धतीने त्याला कॅल्क्युलेशन मात्र करत नाही. कॅल्क्युलेशनची जी व्हॅल्यू आहे ती मात्र व्यवस्थित करायची. डेरिव्हेटिव्ह बऱ्याच वेळेस पहिल्या 2 स्टेपमध्येच डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होतं, पण नंतर जे होतं ते फक्त कॅल्क्युलेशन राहतं. पुढची जी टर्म आहे ती घेऊया x e raised to y प्लस y e raised to x is equal to 1. ही जी टर्म आहे मला आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता पहिल्या टर्ममध्ये u इंटू v चा फॉर्म्युला आहे. तर एक फंक्शन दुसरा फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. सिमिलर प्रोसेस सेकंड टर्मसाठी आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे पहिल्या टर्मसाठी सुद्धा u इंटू v चा फॉर्म्युला, दुसऱ्या टर्मसाठी सुद्धा u इंटू v चा फॉर्म्युला. हे एक्झाम्पल पहिलं असल्यामुळे मी तो फॉर्म्युला लिहित जाईल आणि त्या टर्म्स इंडिकेट केल्या जाईल. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट टर्म्स इंडिकेट केल्या तरी चालतील. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस आता याच्यासाठी इंटू v चा फॉर्म्युला यूज करायचा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्टली 0 इंडिकेट करा. व्हॅल्यू जी आहे ती x e raised to x चा जो फॉर्म्युला आहे तोच बेसिक फॉर्म्युला आहे लक्षात येईल. पण टर्म आहे e raised to y इंटू y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू x y ला कंपल्सरी डिफरन्शिएट करायचं. प्लस ॲज इट इज टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस y ॲज इट इज एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज एक्सपोनेन्शियल प्लस e raised to x ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 0. आता या केसमध्ये dy बाय dx असं कुठे आले त्या टर्म सगळ्या एकाच बाजूला ठेवायच्या. 2 ठिकाणी तुम्हाला dy बाय dx दिसतात. त्या टर्म आपण लेफ्ट हँडलाच ठेवूया आणि ज्याच्यामध्ये dy बाय dx नाही ती टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट करूया. सो पहिली टर्म प्लस ही टर्म ही e raised to x dy बाय dx इज इक्वल टू विदाउट dy बाय dx ची जी टर्म आहे ती आपण शिफ्ट केली. आता शिफ्ट करताना ही साइन होईल मायनस आणि ही पण साइन होईल मायनस. इकडे प्लस आहे इकडे पण प्लस आहे. y e raised to x व्हॅल्यू ज्या आहेत त्या dy बाय dx चा कॉमन घ्या. टर्म होईल x e raised to y प्लस e raised to x इंटू dy बाय dx. dy बाय dx कॉमन घेतला इज इक्वल टू इथून मायनस साइन कॉमन घेऊया. मायनस साइन जर कॉमन घेतलं e raised to y प्लस y e raised to x ही टर्म. आता सिम्प्लिफिकेशन झालंय. dy बाय dx आपल्याला मिळालाय. dy बाय dx फक्त लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आणि ही जी टर्म आहे ती राईट हँड साईडला शिफ्ट करायची. ही इकडे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये ही टर्म इंटू दिस टर्म आहे. ही मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इकडे गेले की ती डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये होती. हा मायनस मी सेंटरला लिहिते e raised to y प्लस y e raised to x अपॉन ही जी टर्म आहे x e raised to y प्लस e raised to x. अशा वेळी आपल्याला याचे फायनल आन्सर येईल ते फायनल आन्सर मिळेल. ह्याचं सिम्प्लिफिकेशन मात्र होणार नाही. ही टर्म सिम्प्लिफाय होत नाहीये त्यामुळे हे असंच ठेवलं आपण आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे. ह्याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन ज्याच्यामध्ये x आणि y दोन्ही व्हेरिएबल मिक्स फॉर्ममध्ये असतात आणि जेव्हा मिक्स फॉर्ममध्ये असतात तेव्हा त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनीच करायचं. वायचे जे व्हॅल्यूज आहेत त्याला पण जसे फॉर्म्युले आपण एक्सचे वापरतो तसेच फॉर्म्युले यूज करायचे. पण शेवटी कंपल्सरी वायचा जर डेरिव्हेटिव्ह आहे तो कंपल्सरी घ्यायचा dy बाय dx च्या फॉर्ममध्ये. सगळे जे dy बाय dx आहे ते एका बाजूला ठेवायचे विदाउट dy बाय dx च्या टर्म्स दुसऱ्या बाजूला.
टेक्निकली हे अशाच वेळी सिम्प्लिफाय करायचं. डीवाय बाय डीएक्स कॉमन घेतलं की उरलेली टर्म दुसऱ्या साईडला शिफ्ट करायची आणि जे मिळेल ते डीवाय बाय डीएक्सचं जे आन्सर आहे ते आपल्याला फायनल आन्सरच्या फॉर्ममध्ये मिळते. सिमिलरली वेळी आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. टर्म दिलेली आहे, सिम्पल आहे. हे जे एक्झाम्पल आहेत ना हे इम्प्लिसिट फंक्शनचे हे आता आपण सॉल्व्ह करतोय ते सगळे एक्झाम्पल 2-2 मार्कांचे आहेत. पुढचे मात्र एक्झाम्पल थोडेसे अवघड आहे किंवा प्रूव्ह दॅटच्या टाईपचे आहेत, त्यामुळे ते either 3 किंवा 4 मार्कांसाठी. हे सगळे एक्झाम्पल मात्र तुम्हाला मॅक्झिमम 2 मार्कांसाठी लिहू शकतात. टर्म आहे पुढची x प्लस स्क्वेअर रूट xy प्लस y इज इक्वल टू 1. छोटी टर्म आहे, डायरेक्ट याला डिफरन्शिएट करूया. सिम्प्लिफिकेशन या केसमध्ये काहीच नसल्यामुळे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याचा. x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता टर्म रूटची आहे, रूटचा फॉर्म्युला घ्यायचा 1 अपॉन फंक्शन. सो 1/2 रूट ऑफ फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज xy. x इंटू y चा डेरिव्हेटिव्ह आपण नंतर घेऊया. प्लस y ची टर्म आहे विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करा. सो टर्म इज dy बाय dx इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0. व्हॅल्यू ही सिम्प्लिफाय केल्याशिवाय dy बाय dx कॉमन घ्यायचं नाही. सो टर्म पहिली 1 ॲज इट इज 1/2 xy ॲज इट इज. इथे दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये x इंटू y आहे त्यामुळे u इंटू v चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dy बाय dx प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज 1. यावेळी ही टर्म कंप्लीट झाली. प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हे जे आहे ते सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं. सिम्प्लिफिकेशन काय येईल, हा जो टर्म व्हॅल्यू आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय झाल्याशिवाय आपल्याला dy बाय dx कॉमन घेता येणार नाही. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती आतमध्ये दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. 1 प्लस हा जो x आहे तो मी इथे लिहिते x/2 रूट xy इंटू dy बाय dx प्लस हा y जो आहे तो इथे मल्टिप्लाय होईल. सो y अपॉन टर्म इंटू रूट xy इज प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हे थोडंसं आपण टर्म सिम्प्लिफाय करून घेतली. डेरिव्हेटिव्ह इथेच कंप्लीट झालं. आता मात्र हे सगळं सिम्प्लिफिकेशनच आहे. सिम्प्लिफिकेशनमध्ये इथे रूटमध्ये x आहे आणि इथे बाहेर x आहे त्यामुळे हा जो आहे तो x इथे कॅन्सल केला जाईल. अदरवाईज सगळं सिम्प्लिफाय करून घ्या म्हणजे dy बाय dxच्या फॉर्ममध्ये तिथं इंडिकेट करा आणि शेवटी जे डिसाईड सिम्प्लिफिकेशन असेल मायनर जे मी आता सांगितलं हा रूटला हा जो x आहे तो कॅन्सल होईल. इथे रूट y आणि इथे सिंगल y आहे तो कॅन्सल होईल. हे शेवटी सुद्धा करू शकतात किंवा या स्टेजला सुद्धा तुम्ही ते सिम्प्लिफिकेशन करू शकता. आपण ते शेवटी करूया म्हणजे व्हॅल्यू जे आहेत ते लगेच लक्षात घेऊ. dy बाय dxच्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला विदाउट dy बाय dx टर्म राईट हँड साईडला. सो x/2 रूट xy इंटू dy बाय dx प्लस dy बाय dx इज इक्वल टू ही टर्म मायनस होईल. सो मायनस वर मायनस y/2 रूट xy. परत सिम्प्लिफिकेशन करा. हा जो dy बाय dx आहे तो कॉमन काढा. x/2 रूट xy प्लस 1 इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस जाईल बघाशी जसं कॉमन काढली होती तसेच मायनस 1 प्लस y/2 रूट xy. ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया जेणेकरून क्रॉस मल्टिप्लिकेशनची जी टर्म आहे ती आपल्याला एकसारखी मिळेल आणि मग सिम्प्लिफाय करणं इझी जाईल. सो क्रॉस मल्टिप्लाय करा. सिमिलर वेनी इथे पण क्रॉस मल्टिप्लाय करा. टर्म डिवाइड होईल. व्हॅल्यू इज x प्लस 2 रूट xy अपॉन 2 रूट xy इंटू dy बाय dx. सेकंड टर्म मध्ये मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 रूट xy प्लस y अपॉन 2 रूट xy. सिम्प्लिफिकेशन झालंय. लेफ्ट हँड आणि राईट हँडला डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे त्या टर्मला ती टर्म कॅन्सल होईल. फक्त न्यूमरेटरची व्हॅल्यू शिल्लक राहील. इंटू dy बाय dx सिमिलर प्रोसेस मायनस 2 रूट xy प्लस y. ही टर्म शिल्लक राहिली. आता dy बाय dx च्या फॉर्ममध्ये घ्या. ही टर्म इथे शिफ्ट करा. मल्टिप्लिकेशन इकडे गेलं की ती डिव्हिजन
एक्स वाय. आता मात्र याचं सिम्प्लिफिकेशन होणार नाही. हे जे आन्सर आहे तेच आपलं फायनल आन्सर असेल dy बाय dxच्या फॉर्ममध्ये. व्हॅल्यू जी आहे ती इथंच डेरिव्हेटिव्ह साधारणतः कम्प्लीट झाला आहे. नंतरच्या सगळ्या स्टेप मात्र सिम्प्लिफिकेशनच्या आहे. सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये तो dy बाय dx आणायचा आहे. उरलेले एक्झाम्पल पण तसे सिम्प्लिफाय करायचे. हे एक्झाम्पल पण सोपं आहे. ह्या एक्झाम्पलला आता आपण सॉल्व्ह करूया. टेक्निकली त्या एक्झाम्पलला नीट ऑब्झर्व करा. ऑब्झर्वेशन जर नीट असेल ना तर ते एक्झाम्पल तुम्हाला सोपं येईल. व्हॅल्यू जी दिलेली आहे शेवटचं एक्झाम्पलचं ते नीट बघा. टर्म जी आहे tan इनवर्स आणि काय आहे cot इनवर्स. ही जर टर्म इकडे शिफ्ट केली तर टर्म डिराइव्ह कशी होईल x स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू cot इनवर्स स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस ही टर्म इकडे पॉझिटिव्ह होईल tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आणि परवा आपण काही प्रॉपर्टीज शिकलेलं होतं किंवा ज्याला सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हटलं होतं. त्या फॉर्म्युलेमध्ये एक टर्म होती cot इनवर्स x प्लस tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x ची व्हॅल्यू असते पाय बाय 2. आपला फॉर्म्युला जो बेसिक होता तो असा होता tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं अँगल नीट बघायचे. अँगल जर सेम असेल तर ही व्हॅल्यू पाय बाय 2 सबस्टिट्यूट करता येते. इथे पण अँगल सेम त्यामुळे हा पूर्ण टर्मची व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करता येईल पाय बाय 2. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. आणि हे जर सिम्प्लिफिकेशन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह सोपा झाला होता. ही टर्म जी आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही इथं फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. अजूनही याचं सिम्प्लिफिकेशन करायचं असेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ हँड साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घ्या तर होईल xy इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पाय बाय 2. हा कॉन्स्टंटच आहे त्यामुळे ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती डेरिव्हेटिव्ह वाईज 0च येणार आहे. त्यामुळे ह्याला काहीतरी केलं तरी आपल्याला चालू शकतं. आणि आता या साईडला याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. u into चा फॉर्म्युला यूज करा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू कॉन्स्टंटचा व्हॅल्यू 0. dy बाय dx ची टर्म लेफ्ट हँडला आणि विदाउट dy बाय dx ची टर्म राईट हँडला शिफ्ट केली. म्हणजे ही टर्म इकडे गेली ती मायनस बाय होईल. आता dy बाय dx चा आन्सर फाइंड करा. तर dy बाय dx चा आन्सर आहे त्या टर्मला इकडे शिफ्ट करा अपॉन होईल आणि आन्सर मिळेल आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू मायनस y अपॉन 6. हेच आपलं फायनल आन्सर इथे कम्प्लीट होईल. अशाच पद्धतीने उरलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते डिस्कस करा. पण व्हिडिओ कंपल्सरी बघा आणि नंतर सिम्प्लिफिकेशन तुम्हाला जे काही अडचण असेल ते अडचण तुम्ही मला सांगू शकता. यावेळी मी आपल्या इम्प्लिसिट फंक्शनचा क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो कम्प्लीट झाला. इम्प्लिसिट